हॅलो, प्रेरणा. काय ग? ठीक आहे ना सर्व? सर 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 थँक यू सो मच. आज मला खूप बरं वाटतंय. का ग? असं काय झालंय? सर सर आत्ताच बाबांनी आईची माफी मागितली. त्यांनी जे काही केलंय ना, त्या सगळ्या गोष्टीचा त्यांना आता पश्चाताप होतोय. मला सुद्धा मिठीत घेऊन खूप रडले. सर सर ज्या गोष्टीसाठी मी इतकी वर्ष वाट बघत होते, ती आज मला मिळाली. माझे बाबा मला मिळाले. आणि सर सर त्यासाठी तुमचे जितके आभार मानावेत ना, तितके कमीच आहेत माझ्यासाठी. खरंच सर. थँक यू सो मच. अरे, पुरे झालं माझं आभार प्रदर्शन. तुला तुझे बाबा मिळाले आणि मावशीला त्यांचा नवरा. मला सुद्धा ऐकून फार आनंद झाला. पण या आनंदात उद्या आपला क्लास आहे हे विसरू नकोस. नाही सर. आता आता मला कसलीही काळजी नाहीये. माझ्या ध्येयाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी आता एकदम तयार आहे. ज्या प्रेरणाला मी क्लासमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो, तीही नव्हतीच. जणू काही तिचा नवा जन्मच झाला असावा. चेहऱ्यावरील उदासीनतेचे भाव दूर होऊन आनंद दिसू लागला. तिला इतकं गोड हसताना पाहून मी सुद्धा खूप खुश होतो. आता तर तिचं माझ्यासोबतचं बोलणं इतकं वाढलं होतं की ती कधीही मला फोन करत असे. मला तिला माझ्या मनातील तिच्याविषयी वाटणाऱ्या सर्व गोष्टी सांगाव्याशा वाटत होत्या. पण आता तरी तसं करणं मला योग्य वाटत नव्हतं. आता कुठे तिच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण आले होते. कदाचित माझ्या बोलण्यामुळे तिच्या अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तिला सर्व काही सांगायचं ठरवलं. काही दिवस माझी तब्येत बिघडल्यामुळे मी क्लास आणि प्रेरणाकडे जाऊ शकत नव्हतो. सर्दी आणि तापामुळे पुरता हैराण झालो होतो. प्रेरणा वारंवार माझ्या तब्येतीची चौकशी करत होती. तिलाही माझ्याबद्दल काही वाटत असेल का? ती अगदी मनमोकळेपणाने बोलत असते. पण याचा अर्थ तिचंही माझ्यावर प्रेम असेल का? पण असं गरजेचं नाहीये की हसून बोलली म्हणजे तिचं सुद्धा प्रेम असेल. आजारी माणसाच्या मनात असे काही ना काही विचार सतत चालू असतात. तिच्यापासून इतके दिवस दूर देखील राहवत नव्हतं. पण रोज तिच्या गोड आवाजाने माझे कान मात्र तृप्त होत असत. कधी बरा होतोय आणि कधी तिला भेटतोय असं झालं होतं. असंच एका संध्याकाळी मी तिचा विचार करत बसलो होतो आणि इतक्यात आमच्या दारातून ती आत येताना मला दिसली. एक क्षण तर मला स्वप्नच वाटलं. मी तिच्याकडे पाहत हरवून गेलो. पण जेव्हा तिने हाक मारली सर. तेव्हा मात्र मी खडबडून जागा झालो. अरे च्या, ही तर खरंच आलीये. मी लगेच गोंधळून उठून बसण्याचा प्रयत्न करू लागलो. माझी झालेली गडबड पाहता तिने मला आराम करण्यास बजावलं. प्रेरणा, तू इथे? तुला माझं घर कसं माहीत? मन्या मला इथे सोडून पुन्हा क्लासला निघून गेला. मला तर काही सुचतच नव्हतं. तिला पाहून मनात सतार वाजू लागल्या होत्या. आनंदाने उड्या माराव्याशा वाटत होत्या. मनातील भावना उचंबळून आल्या होत्या. मी तिला फक्त पाहतच होतो. ती मात्र गोंधळलेल्या स्थितीत तिथे उभी होती. या साऱ्या प्रकारात आईशी तिची ओळख करून द्यायची राहिली होती. खरं तर, आई, ही तुझी होणारी सून, असं आनंदाने ओरडून सांगावसं वाटत होतं. पण मी माझ्या भावनांना आवरत, आई, ही प्रेरणा, मी जिथे घरी शिकवायला जातो ना, तीही.
असं सांगावं लागलं. आई चपात्या लाटत खाली बसली होती. आई तिला पाणी देण्यासाठी उठत असताना प्रेरणाने तिला म्हटलं, अहो आई, राहू द्या. मी सरांसाठी हा काढा घेऊन आले होते. तुम्ही तुमचं काम करा. मी तो बनवते आणि त्यांना देते प्यायला. माझा तर माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिने आई असं म्हटलं होतं. काळजात बाण रुतावा तसं काहीसं झालं. एक वेळ वाटलं, माझे कान तर वाजत नाहीयेत ना? बाबा कुठे असतात सरांचे? अगं ते गावीच असतात. वर्षातून एकदा येतात इथे. प्रेरणा काढा करता करता आईशी गप्पा मारण्यात दंग झाली. ती इतक्या बिनधास्तपणे आईशी बोलत होती आणि मी मात्र तिला पाहत पुन्हा कल्पनेत हरवून गेलो. काढा बनवता बनवता मध्येच माझ्याकडे पाहत ती हसत होती. साडीचा पदर कमरेत खोवून हातातील पेला घेऊन ती माझ्या जवळ येत होती. सर्व कसं अगदी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे संथ गतीने चालू होतं. मी हिरो आणि ती माझी हिरोईन. ती माझ्या जवळ हळूहळू चालत येत होती. ती अगदी माझ्या पाशी येऊन थांबली आणि आता ती मला म्हणेल, अहो, औषध घेताय ना? आणि मी तिच्या डोळ्यात पाहत चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आणत मानेनेच होकार देईन. सर, सर. प्रेरणा मला हलवून बोलत होती. आई सुद्धा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागली. मी अचानक भानावर आलो. अरे देवा, ते सर्व स्वप्न होतं तर? स्वतःशीच मनातल्या मनात हसू लागलो. हा काढा घ्या. बरं वाटेल तुम्हाला. पेला पुढे करत प्रेरणा म्हणाली. खरं तर तिला पाहूनच मी बरा झालो होतो. त्यामुळे तिने दिलेला तो काढा मला गोड लागला. तिचं ते अचानक येणं, माझ्यासाठीची तिची तळमळ खूप काही सांगून गेलं. ती सुद्धा माझ्या प्रेमात आहे असं मला थोडं थोडं जाणवू लागलं. पण अजूनही खात्री नव्हती. तब्येत सुधारल्यावर मी नेहमीप्रमाणे क्लासला जायला लागलो. एके दिवशी मावशी सकाळीच येऊन मला भेटल्या. फार काळजीत दिसत होत्या. सर, अहो काल प्रेरणा आणि तिच्या बाबांमध्ये परत थोडा वाद झाला. का? ग्रॅज्युएट झाल्यावर आपण तुझं लग्न लावू त्या राकेश बरोबर, असं तिचं बाबा तिला म्हणाले. ते ऐकूनच माझ्या काळजात धस्स झालं. मी पुढे विचारलं, मग प्रेरणा काय म्हणाली? अहो ती सरळ रागावलीच. म्हणाली की असल्या गुंडासोबत मला लग्न नाही करायचं आणि मला अजून बरंच शिकायचं आहे. पण मग तिचे बाबा तसेच रागाच्या भरात बाहेर निघून गेले. मला तर काळजी वाटतीय. ती पुन्हा प्यायला लागले तर? तुम्ही तिला समजावल का? मी काय समजावू? मी उदास होत विचारले. तुम्ही तिला सांगा ना की सध्या तरी त्यांच्याशी कसला वाद नको घालू म्हणून. बरं ठीक आहे. मी थोड्या वेळाने बोलेन तिच्याशी फोनवर. मावशीचं ते बोलणं ऐकून कशातच मन लागेना. मी तिला दुसऱ्याबरोबर कसं पाहू शकणार होतो? आता तिच्यासाठी फक्त आणि फक्त परीक्षा महत्वाची होती. जेमतेम 4 महिने राहिले होते. तेव्हा मी तिला फोन करून अभ्यासावर जास्त लक्ष देण्यास सांगितले. आत्ता बाबांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. माझं म्हणणं तिला पटलं आणि परीक्षेची तयारी करण्याचं प्रॉमिस तिने मला केलं. संध्याकाळी मी जेव्हा तिच्या चाळीपाशी पोचलो, तेव्हा तिथे बरीच गर्दी जमली होती. एका मुलीचं प्रेत नेताना मी पाहिलं. ती मुलगी तरुणच वाटत होती. काही कळायला मात्र सोयरीक नव्हती.
मी प्रेरणाकडे गेल्यावर ती मला थोडी अस्वस्थ वाटली. मी कारण विचारले असता असं कळलं की ती मुलगी प्रेरणाच्या ओळखीची होती, जिचं प्रेत नेलं जात होतं. काय झालं तिला? आत्महत्या केली तिने. प्रेरणा अगदी शांतपणे म्हणाली. पण का? वर्षभरापूर्वी तिचं लग्न ठरलं होतं. पण लग्नाच्या काही दिवस आधी रात्री कामावरून घरी येत असताना काही गुंडांनी तिच्यावर बलात्कार केला. बापरे! मग? मग तिचं लग्न देखील मोडलं. त्यानंतर 2 वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कोणीच तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. ते गुंड काही सापडले नाहीत, पण हिचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. पण लालची पुरुषांच्या नजरा तिला जगू देतील तर? एकदा मान गेला की गेलाच. फारच भयंकर आहे हे. पण तिने खचून जायला नको हवं होतं. मग काय करणार होती ती? त्याच दडपणाखाली किती दिवस जगणार होती? कोणीच लग्न करायला तयार नव्हतं. का नाही? मी केलं असतं अशा मुलीशी लग्न. तिचं आयुष्य असं वाया जाऊ दिलं नसतं मी. तुम्ही खरंच चांगले आहात सर. पण सगळेच तुमच्यासारखे असतील असं नसतं ना. लग्न जरी केलं असतं तरी उपकाराच्या भावनेनेच ती आयुष्यभर जगली असती. तिला तो मान सन्मान कधीच गवसला नसता. आपल्या समाजात ना, एकदा का स्त्रीची अब्रू गेली की तिचे पुन्हा धिंडवडे काढायला गिधाडं कमी नाहीत ना आपल्याकडे. प्रेरणाचं ते बोलणं खरंच विचार करायला लावणारं होतं. ती म्हणते त्यात काहीच चूक नव्हती. आपल्या समाजात स्त्रीची अब्रू गेल्यावर तिला मिळणारी वागणूक ही लज्जास्पदच असते. परीक्षेचे वारे आता जोरात वाहू लागले होते. मी स्वतःला प्रेरणासाठी अक्षरशः झोकून दिले होते. आता तर दररोज मी तिची शिकवणी घेऊ लागलो. तिच्याकडून प्रत्येक विषयाचा जातीने अभ्यास करवून घेऊ लागलो. बाबा देखील नवीन नोकरीला लागल्यामुळे सर्व काही आलबेल होतं. त्यामुळे तिच्यावर कसल्याही गोष्टीचं ओझं नव्हतं. ती नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होईल याची मला खात्री होती. परीक्षेचे दिवस आणि त्यानंतरच्या सुट्टीत तिला भेटणं तसं मुश्किलच होतं. क्लासला देखील सुट्टी पडली होती. त्यामुळे घरीच काय तो टाइमपास सुरू होता. परीक्षेच्या दिवसात रोज रात्री फोनवरून आम्ही पुढच्या विषयाबद्दल चर्चा करायचो. एकंदरीत तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास पाहून तिला सर्वच पेपर्स उत्तम गेले होते. परीक्षा झाल्यावर आम्ही एकदा सहज भेटलो होतो. इतक्या दिवसानंतर तिला पाहत होतो. फार बरं वाटलं. परीक्षा संपली होती. तेव्हा काही दिवसांसाठी ती मावशीसोबत गावी जाणार होती. त्यामुळे आता महिनाभर तरी तिचं दर्शन मला लाभणार नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरील उदास भाव ओळखून तिने लवकर येण्याचं आश्वासन दिलं. ती गावी जरी असली तरी आमचे फोन चालूच होते. मी तर कधी तिचा निकाल लागतोय आणि कधी तिला माझ्या मनातील भावना सांगतोय असं झालं होतं. इथे तोपर्यंत माझे लेक्चर्स चालू झाले होते. त्यामुळे तिच्या आठवणीत बाकीचे दिवस अगदी सहज निघून गेले. पण अजून निकालाची तारीख काही नक्की होत नव्हती. अशातच पुन्हा जून सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. बरोबर 1 वर्ष झालं होतं जेव्हा मी तिला कट्ट्यावर पावसात भिजताना पाहिलं होतं. त्यावेळीची ती आणि आत्ताची ती यात बराच बदल झाला होता आणि तो बदल चांगलाच होता. प्रेरणासुद्धा गावावरून परत आली होती. आल्या आल्या तिनेच मला फोन करून कट्ट्यावर भेटण्यास बोलावलं.
मी तर अगदी सुसाट होतो. पाऊस होताच, पण आता माझ्याही मनात त्या पावसाविषयी खूप ओढ निर्माण झाली होती. तिला भेटल्यापासून माझ्यात देखील बराच कायापालट झाला होता. मी धावतच भर पावसात कट्ट्यावर जाऊन पोचलो. ती सुद्धा भिजतच तिथे उभी होती. मला आलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू पावसाची शोभा आणखीनच वाढवत होतं. एका वर्षापूर्वी पाहिलेली पावसातील ती आणि आजच्या पावसातील ती यांच्यातील सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नव्हतं. तेच तिचे निरागस पण बोलके डोळे, मला पाहून तिची झुकलेली नजर सारं सारं काही सांगून जाणारं होतं. तिचं ते मोहक रूप कायमचं डोळ्यात साठवावं असंच होतं. तिच्या जवळ जाताच ती म्हणाली, कसे आहात सर? आई ग, या सर शब्दाने नुसता घोटाळा केलाय. म्हातारं झाल्यासारखं वाटतं. तू मला संकेत म्हण ना, चालेल मला. पण मला नाही ना चालणार. तुम्ही बरंच काही केलंय माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे आज आभार प्रदर्शनाचा दिवस आहे तर. तसं असेल तर जातो मी बाबा. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. खूप दिवसापासून मनात साठवून ठेवलेत मी. अगं मग बोल ना. आत्ता नाही, ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी सर्व मन मोकळं करेन. अरे यार, कधी लागणार हा निकाल? मी मनातल्या मनात वैतागत होतो. तसं मलाही काही सांगायचं आहे. मी सुद्धा तेव्हाच सांगेन. त्यामुळे निकाल कधी लागतोय याची आतुरता आम्हा दोघांनाही लागून राहिली. कट्ट्यावर प्रेरणाशी गप्पा मारत असताना राकेशच्या एका चमच्याने आम्हाला पाहिलं. मी मात्र ते दुर्लक्षित करून प्रेरणाशी गप्पा मारण्यात गुंतून गेलो. रात्री घरी आल्यावर टीव्हीवर असं कळलं की संध्याकाळीच TY.BComचा निकाल नेटवर जाहीर झालाय. मी तर ते पाहून उडालोच. मी लगेच माझ्या मोबाईलमधून प्रेरणाचा निकाल पाहिला. 77% प्रेरणा उत्तीर्ण झाली होती. जी अपेक्षा केली होती ती तिने पूर्ण केली होती. तिच्या मेहनतीचं चीज झालं होतं. मी ताबडतोब तिच्या घरी जायचं ठरवलं. पण आजचा पाऊस भयानकच होता. संध्याकाळनंतरचा जोर फारच वाढला होता. सहसा जूनमध्ये इतका मोठा पाऊस प्रथमच पाहत होतो. ढग तर फारच गाजत होते. शिवाय विजासुद्धा जरा जास्तच चमकत होत्या. आईने सुद्धा बाहेर पडण्यास मनाई केली. त्यामुळे मी घरीच राहायचं ठरवलं. मला तिला हे सर्व फोन करून सांगावंसं वाटत होतं. पण मग तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा पाहता येईल? म्हणून मी विचार केला की उद्या पेढे घेऊनच तिच्या दारात हजर राहायचं. माझ्या अंगातील उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. कधी एकदाची सकाळ होते आणि कधी मी जाऊन तिला भेटतोय असं झालं होतं. त्या रात्री झोपच येईना. पाऊस मात्र स्वतःचा जोर कायम ठेवून होता. पण माझी काहीच तक्रार नव्हती, कारण आता तर तो माझा सुद्धा मित्र झाला होता. सकाळी जशी जाग आली तसा तडक उठलो आणि अंघोळ वगैरे करून प्रेरणाच्या घराच्या दिशेने निघालो. पावसाची रिपरिप चालूच होती. मी मोबाईल पाहिला. त्यात मन्याचे 5 मिस कॉल्स होते. म्हटलं याला काय झालंय आता, जाऊ दे, नंतर करतो याला कॉल. वाटेत हलवाईचं दुकान भेटलं. तिथून तिच्यासाठी पेढे घेतले आणि अगदी धावतच तिच्या घराच्या दिशेने पळत सुटलो. तिच्या चाळीच्या बाहेर बरीच गर्दी पाहायला मिळाली. एक ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांची गाडी बाहेर उभी होती.